तर चला मित्र, फायनली आपण नेहमीप्रमाणे आपल्या सेटअप घेऊन चालले आपल्या कोकणातल्या गावी. तर मित्र, नेहमी आहे ना आपण इथे श्री दत्तवाडीवाला तिथं आपण नाश्ता करतो. तर चला मित्र, आल्या आल्या ताईने जेवायला गेले. इकडे बघताय आपली कोकणी टाईप खोबऱ्याची चटणी, इकडे राईस आहे आणि इकडे डाळ वाटण्याची आणि इकडे कडव्याची भाजी. ह्यातला 100 पापड तुम्हाला आहेत ना 140 रुपयाला भेटतील. मित्र, ही ताईकडे ना आपल्या एक नव्याने चूल बघायला भेटते. माय फॉरेस्ट कंपनीची बायोस्टो आहे आणि ह्याच्यामध्ये तर नमस्कार मित्र हो, मी हर्षद सागरकर ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्र हो, सध्या आहे ना कोकणामध्ये शिमग्याची धामधूम सुरू आहे. 22 तारखेपासून शिमगा चालू झाला आहे आणि आपण आता चाललो आहे 27 तारखेला पहाटे निघालो आपण कोकणाच्या दिशेने. तर लास्ट टाईम आपण रील टाकली होती बाईकवर, ती खूप छान अशी व्हायरल झालेली आहे. तर आत्ता आपण चाललो आहे कोकणामध्ये. ह्या राईडमध्ये तुम्हाला आपला कोकणचा रोड पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे आणि ट्रॅफिक थोडाफार असेलच, कारण आता शिमगा जवळ आलेला आहे, म्हणजे होम जवळ आलेला आहे होळी. त्यामुळे लोक सुट्टी आपली ॲडजस्ट करून कोकणामध्ये जात असतात. तर मला तर आहे ना रील्स आणि आपले जे व्हिडिओ येत आहेत ना संकासूर पालख्यांचे, ते बघून मला कधी इथून निघतो ना मुंबईतून असं झालेलं आहे. माझी फॅमिली तर पहिली एसटीने गेली आहे, तर मी आता बाईकवर चाललो, एकटा चाललो आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोटो ब्लॉग पाहायला मिळणार आहे आणि आपला कोकणचा रस्ता. तर चला मित्रो, कोणतीच न वाट पाहताना तयारी आपली झाली आहे. कोणतीच न वाट पाहताना आपण ह्या व्हिडिओला आजच्या सुंदर अशा सुरुवात करूया. चला. तर इकडे नेहमीप्रमाणे हेल्मेट आणि बॅग्स आपली तयार आहे, शूज. चला निघूया. ग्लोव्ज आपले नेहमीप्रमाणे, ह्यात काही चेंजेस नाही आहे, प्रो बायकरचे. चला निघूया. चला मित्रो, नेहमीप्रमाणे आपला सेटअप तयार झालेला आहे. गाडी आहे ना लुबिंग वगैरे करून ठेवले, पूर्ण डिझेलने आहे ना क्लीन करून चेन मी साफ करून ठेवते. त्यासाठी तुम्हाला दाखवतो. बघू शकता चेन पूर्ण क्लिनिंग करून तर गाडी ओकेमध्ये आपण. चला. तर चला मित्र, फायनली आपण नेहमीप्रमाणे आपल्या सेटअप घेऊन चालले आपल्या कोकणातल्या गावी. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. चला, आजच्या ह्या सुंदर अशा आपल्या राईडचा शुभारंभ करूया. आत्ता माझ्या घराच्या इथून मी बाहेर पडतो आहे. हा आपला नेहमीप्रमाणे कर्जत आणि बदलापूरचा रोड. वाह, सूर्यनारायणाचं दर्शन सकाळ सकाळ झालेलं आहे. ह्या वेळेला पण आपण लवकर निघू करून आहे ना मित्र, उशीर झालाच आहे थोडाफार. कसं आपण आउटसाईडला पडतो ना मुंबईपासून, तर आपल्याला जरी आपण थोडं लेट निघालो तर आपला हा टाईम आहे ना कव्हरअप होतो. त्याप्रमाणे आपण निघालो आहोत. आता हा सुंदर असा आपल्या रोडचा नजारा. वाह, काय पिकअप आहे बाईकचा. चैन वगैरे पूर्ण लुबिंग करून आहे ना मी 2 दिवसापूर्वीच ठेवली होती. गाडी पूर्ण क्लीन करून आणि आता आपण निघालो आहे. वा, नारायणाचं दर्शन बघू शकता. सकाळ सकाळ झालं आहे, एकदम डोक्यावर आलेलं आहे. चला, एकदम लवकर निघालो की थोडंसं थंडी पण लागते आपल्याला, म्हणजे आमच्या साईडला तर थंडी असते. नेहमी सांगतो तुम्हाला, माथेरानचा भाग आहे त्यामुळे आपली थंडी तर कायमच असते इकडे, कोणत्या पण सीझनला जा. चला. प्रथम वंदन तुला हे मोरया, श्री गजानना उद्धारायाला तू भक्तजन, गौरीपुत्र देवा तू दयाघना. प्रथम वंदन तुला हे मोरया, श्री गजानना प्रथम. तर चला मित्र, सुंदर अशा आपल्या गणपतीच्या गाड्याने आपल्या आजच्या ह्या राईडला सुरुवात केली आहे. कोकण म्हटलं ना मित्र, तर उत्सुकता ही प्रत्येकाला असते. मला ज्या दिवसापासून आपली होळी सुरू झाली ना 22 तारखेला, पहिला म्हणजे होळी जी उखडतात त्यानंतर जी सुरू होते होळीला, तेव्हापासून जी उत्सुकता लागली ना ती आजपर्यंत. कधी एकदाशी मी गाडी स्टार्ट करतो आणि आपल्या कोकणातल्या गावी जातो असं मला वाटत होतं. तर आज तो फायनल दिवस आला आहे आणि आजची सुंदरशी राईड तुमच्यासमोर मी सादर करतो. चला, सुंदर अशा व्हिडिओला आपण स्टार्ट करू.
रोड पण पाहू शकता सर्व कॉन्क्रिटीकरण झालं आहे आणि आता मुंबई गोव्याचा हायवेचा आहे ना रोडचा अपडेट तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत देणार आहे. चला, मला तर 200 किलोमीटर पडतो. नेहमीप्रमाणे आपण मुंबई माणगावपासून आपण राईड मारून आपण श्रीवर्धन मार्गे ट्रॅव्हल करणार आहोत. म्हणजे डायरेक्ट बागमळ्याला जेटीवर जाऊन आपण मग पलीकडे जाणार आहोत आपल्या वेस्टीमध्ये, वाल्मिकीनगर वेस्टी गावामध्ये. चला, आता लाईनमध्ये आपलं शेळू, नेरळ, माथेरानचा हा जो रोड आहे तो कव्हरअप करू. त्यानंतर आपण डायरेक्ट वाखंड मार्गे आपण बाहेर पडणार नेहमीप्रमाणे आपल्या मुंबई गोवा हायवेला. आणि रोड तर बघा ना अफलातून झाले, अफलातून, काय शब्दच नाहीत बोलायला. वा, काय उत्सुकता यार. कोकण म्हटलं ना एनी टाईम झोपत ना उठला की बोला ना आपला चला आपल्याला कोकणची राईड करायची. अरे आपण तर रेडी आहे बाबा एनी टाईम. फक्त आहे ना मित्र आहे ना कंटाळा नाही पाहिजेत की बाबा चला बोललो ना तर पटकन रेडी झाले पाहिजेत. जसं आपण कसं जॉब वगैरे आपण सांभाळून करतो तर आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करून निघावं लागतं. त्यामुळे आता आपण फॅमिलीवाले आहोत, त्यामुळे एकटे नाही, त्यामुळे थोडासा विचार करून निघतो. सुरुवातीपासून गेलो ना तरी पण आमच्या गावामध्ये कसं माहिती आहे मित्रो की सुरुवातीलाच पालख्या वगैरे येतात. जे तळकोकण आहेत ना त्या साईडला, संगमेश्वर वगैरे त्या साईडला, राजापूर साईडला आहे ना एंडिंगला पालख्या येतात. जेव्हा होम वगैरे लागतो त्यानंतर पालख्या बाहेर पडतात. आमच्या गावामध्ये कसं जे मंडणगड तालुक्यातील आंबवण्याची पालखी आहे, आमची ग्रामदेवता जी काळंबादेवीची माता आहे ती आहे ना पहिल्या दिवशीच बाहेर पडते आणि मग सर्व गाव अशी घेत पूर्ण कव्हरअप करून त्यांचं शेड्यूल असतं त्याप्रमाणे लास्टच्या दिवशी ना पालखी सानेवर जाऊन मग देवळामध्ये आपापल्या गावातली आळीतली घरं घेते. त्याप्रमाणे काय शेड्यूल असतो. त्यामुळे आम्हाला ना सुरुवातीला जावं लागतं. तर आता आमच्या ऑफिसमधले पण मित्र बोलतात की तुम्ही सुरुवातीला कसे काय जाता. तर आमचा हा असा काय प्रकारचा शेड्यूल असतो मित्र. पण आपली ग्रामदेवता जेव्हा आपल्या घरामध्ये येते तो जो क्षण आहे ना तो मित्र जो आहे ना त्या क्षणामध्ये दुसरी मजाच नाही आहे. त्यामुळे मी तो क्षण आहे ना अनुभवासाठी हा खास जातो. गेल्या वर्षी आहे ना मी गुहागरला गेलो होतो माझ्या मिसेसच्या आजोळी. तर तिकडचा पण मी शिमगा थोडक्यामध्ये दाखवला आहे. आणि सध्या ना शिमगा सणावर बोलाल ना तर पालपेणी वगैरे जो गुहागरचे जे एरिया आहेत ना ते देवखळे म्हणून याच्यावर वेबसिरीज चालू केले G5 वाल्यांनी. त्याच्यावर तात्काळ बंदी आणण्यासाठी ते लोक खूप सारे हे करतात. नाही आपले जे क्रिएटर लोक आहेत ना त्यांनी पण जे त्या साईडला जे ब्लॉग बनवतात, आपला कोकण संस्कृतीचा संदेश झाला, त्यानंतर आपला शुभम झाला साखरकर जो आपलाच भावकीमधला आहे, त्यांनी या क्रिएटर लोकांनी ना याच्यावर सुरुवातीलाच सांगितलं आहे की आम्हाला जर क्रिएट करायला दिलं तर आम्ही व्हिडिओ करू आणि अन्यथा आमच्या व्ह्यूसाठी आम्ही तिकडे जाणार नाही. तर अशा प्रकारे प्रत्येक क्रिएटरने ना या आपल्या जो कोकणामध्ये पिढ्यानपिढ्या जे चालणारे आपले सण आहेत ना त्याला पाठिंबा दिला पाहिजे. आणि हे कुठेतरी असे भ्रष्टाचारी जी चालू आहे ना हे कुठेतरी रोखली पाहिजे. देवाच्या नावाने खेळ मांडून काहीतरी आपण व्ह्यूज मिळवायचे, पैसा कमावायचे, ह्यात काही मजा नाही. तर जे G5वर जी वेबसिरीज चालू आहे ना ती तात्काळ बंद करण्यात यावी असा माझाही पर्सनली मत आहे. कारण ज्या आपण देव मानतो त्या गोष्टी जर तुम्ही काहीतरी वेगळं काहीतरी दाखवून जर व्ह्यूज मिळवाल तर त्यात काही मजा नाही आहे. तर ती वेबसिरीज लवकरात लवकर बंद व्हावी. त्या लोकांनी रितसर अशा नोटीस वगैरे दिलेल्या आहेत. आणि पोलिसांनी सुरुवातीला मी बघितल्या व्हिडिओमध्ये पोलिसांनी खूप छान असा प्रतिसाद दिला आहे. प्रत्येकजण ह्या शिमग्याचा ना आनंद घेताना आपल्याला प्रत्येक क्षेत्रातील लोक इथे पाहायला मिळतात. तुम्ही शुभम साखरकर ब्लॉग म्हणून आहे ना त्या चॅनलला तुम्ही बघाल ह्या वेबसिरीजबद्दल खूप सारी माहिती त्यांनी दिलेली आहे. आपला गुहागरचा मित्र आहे शुभम साखरकर. तर अशा ज्या गोष्टी चालतात कोकणामध्ये त्याला कुठेतरी रोखलं पाहिजे. तर चला मित्रो अशी थोड्या गोष्टी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील. ज्या आपले जे अनुभव आहेत ते तुम्हाला शेअर करत राहणार. जे ब्लॉगिंगबद्दल किंवा इतर ज्या फायद्याच्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या आपल्या उपयोगाच्या गोष्टी आहेत त्याच्या आपण चर्चा करत राहू आणि ह्या सुंदर अशा राईडचा आनंद घेऊ. तर चला. तर मित्र नेहमी आहे ना आपण इथे श्री दत्तवाडीवाल्या तिथं आपण नाश्ता करतो. आता थोडासा हलका असा नाश्ता केला ना आता आपण आपल्या पुन्हा एकदा परतीच्या मार्गाला निघालो आहे. म्हणजे आपल्या गावी परतीच्या मार्गाला म्हणजे गावी. चला. तर फायनल मित्र आता आपण लागलो आहोत मुंबई गोवा हायवेला. वाखणचा फाटा आपण सोडला आहे ना आता आपण सरळ चाललो. चला बघूया. ऊन पण आता तापत चाललं आहे. वाजलेत 11. पोचायला लवकरच. तर मित्र आता आपण रोह्याच्या पुढे आहे, सॉरी कोलाडच्या पुढे आहे. बघूया आपल्याला किती वेळ लागतो. ऊन तर तापत चाललं आहे. मुंबई गोवा हायवेचा हा सुंदर असा नजारा.
रोड आता खूप छान छान बनलेत, कॉन्क्रिटीकरण झालं आहे, गाड्या पण मारला काय मजा येते. आणि कानामध्ये आपली कोकणातली भक्तिगीते. तूच सूर ठावा मजशी. अजित कडकडेंची गाणी मला खूप आवडतात. अभंग आणि अशी शास्त्रशृंग पद्धतीची गाणी. मी निघालो तुम्ही येता का, धाडनं बोलावलं मला गावाने, धाडनं बोलावलं मला कोकणाने, केली त्यांनी आज्ञा मला. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या गावाला भेट द्यायला तुम्ही येता का. तर चला मित्र, फायनली आता आपल्याला ना म्हसळा लागेल. म्हसळा आपला जवळजवळ प्रवास कंप्लीट झालेला आहे. माणगाववरून राईट मार्ग बघू शकता. गोरेगाव 17, श्रीवर्धन 30, हरिहरेश्वर 43. गोरेगाव मागे 17 किलोमीटर आणि श्रीवर्धन 30 पुढे. चला आता आपण श्रीवर्धनच्या मार्गाने चाललो आहोत. ऊन एकदम कडकडीत तापलं आहे. देवाची ये द्वारी उभा क्षण, देवाची द्वारी उभा क्षण, असं ज्ञानदेव म्हा. उल्हासाची त्याला इंडिकेटर नाहीत, मान फिरवते सारखा. कुठल्या पद्धतीची लोक गाडी चालवतात ना, लेफ्ट राईट मान फिरवतोय. चला जसं जसं गाव जवळ येतो ना मित्र, तशी आपली जी उत्सुकता आहे ना, धाकधुकी ना, ती वाढत राहते. चला आता आपल्या कोकणाला पावलं लागली, घराला पावलं लागली, देव आपल्या भेटीला येतोय, तेव्हा ही उत्सुकता आहे मित्र. हो क्या बात है. चला कोकणकर, नेक्स्ट जे व्हिडिओ येतील त्याचा तुम्ही आतुरतेने वाट पाहत असणार, कारण कोकणातली धामधूम तुम्हाला ह्या ब्लॉगमार्फत पुढच्या पाहायला मिळणार आहे. फायनली आपली गाडी इकडे उभी आहे. एकदा आपण वॉश करू. आणि इकडे बघताय मित्र, ताईने ना पापड बनवले. पापड, तांदळाचे पापड, हे बघू शकता. 100 ते 150 असतील. हे विकण्यासाठी पण बनवते इकडे तांदळाचे पापड. ह्यात खूप मेहनत असते. मला बऱ्याच वेळा बोललो आहे मी की ह्याची व्हिडिओ करून दाखवेन कसे बनवतात. बघूया आपण, फुरसतमध्ये वेळ भेटेल तर आपण करू. जे आहेत ना 100 पापड तुम्हाला आहेत ना 140 रुपयाला भेटतील. खूप मेहनत असते याच्यामध्ये. पीठ मळा, रगडा, लाटा, सुकवा, खूप मोठी प्रोसेस असते यामध्ये. बघायला आपल्याला असे वाटत आहेत. जर तुम्हाला हवे असेल तर मला DM करू शकता, किंवा आपल्या व्हिडिओमध्ये मेसेज केला ना तरी पण तुम्हाला घरपोच भेटेल इकडे रायगड पट्ट्यामध्ये, श्रीवर्धन वगैरे, हरिहरेश्वर. तर चला मित्र, आल्या ताईने जेवायला गेले. इकडे बघताय आपली कोकणी टाईप खोबऱ्याची चटणी, इकडे राईस आहे, आणि इकडे डाळ वाटण्याची, आणि इकडे कडव्याची भाजी. चला छान असं जेवण. आता आपण जेवण घेऊया आणि परत आपल्याला निघायचं आहे पलीकडे. मित्र, ही ताईकडे ना आपल्या एक नव्याने चूल बघायला भेटते. माय फॉरेस्ट कंपनीची बायोस्टो आहे. आणि ह्याच्यामध्ये ना आपण निखारे पण टाकू शकतो आणि
फाटी पण लावू शकतो म्हणजे लाकडं. आणि इकडे ही आपली जुनी चूल आहे. तर इथे ना आपल्याला एक ॲडजस्ट फॅनसारखा फॅन आहे, म्हणजे ते निखाऱ्यांना कायम फुलत राहतात. फक्त 500 रुपयामध्ये मिळते इकडे सिंहवाजन पट्ट्यामध्ये. मस्त चूल आहे, एकदा ना पेटवल्यावर तुम्हाला दाखवतो. कॉन हे बघू शकता, हे फॅन आहे ना ह्याच्यामध्ये लागतं, म्हणजे निखारे फुलत राहतात आणि याची स्पीड पण आपण कमी जास्त करू शकतो. 500 रुपयामध्ये अजून का पाहिजे मित्र, आहे ना. तर फायनली मित्रांनो आपण आहे ना कोकणातल्या गावी पोचलो आहोत. खूप सुंदर असा मोठा ब्लॉग झाला आहे. आणि आता पुढच्या या सिरीजमध्ये तुम्हाला ना कोकणातले सगळे चांगला सोडून पालख्या पाहायला मिळणार आहेत. तर नक्की चॅनलवर बनून राहा. तर चला मित्र, आजचा सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला पुन्हा एकदा नवीन अशा छान अशा ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.